काय हे बाबा, तुम्ही ना अगदी शरमेने मान खाली घालायला लावतात. काय गरज होती त्या मंदिरात जेवायला जायची? घरी आल्या आल्या चिडून अजय बोलू लागला. अहो, गेले असतील प्रसाद म्हणून. एखाद्या वेळी आदिती त्याला समजावीत म्हणाली. नाही ना, निनाद म्हणत होता. काय रे अजय, तुला शोभते का? तुझे बाबा रोज संध्याकाळी मंदिरात जेवायला जातात. आदितीचे पण डोके फिरले, परंतु स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवत अजयला शांत करीत ती बोलू लागली. अहो, तुम्ही शांत व्हा, बसा, मी पाणी आणते, असं म्हणत ती आत गेली. फ्रीजमधल्या बॉटल काढत मनात विचार करू लागली. किती हा विचित्रपणा. जेवायला या तर येत नाही आणि आमची बदनामी करतात. लोक काय म्हणत असतील आमच्याबद्दल. म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळत नाही, मुलापेक्षा सुनेलाच दोष देतात लोक. तिने त्याला पाणी दिलं आणि म्हणाली, शांत व्हा, मी कडक चहा आणते. तिने गॅसवर चहा ठेवला आणि विचार करू लागली. तिचं मन गतस्मृतीत गेलं. अजय आणि आदिती डॉक्टर दाम्पत्य, नोकरीनिमित्त सासू सासरे मुंबईला राहायचे. 2 नणंदा, एक विवाहित आणि एक अविवाहित. आदिती नुकतीच MBBS झाली आणि डॉक्टर असलेल्या अजयशी आदितीचे लग्न झाले. पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी प्रवेश परीक्षा देऊ लागली. त्या दरम्यान मुलगा झाला. मुलगा 6 महिन्याचा असताना MD साठी प्रवेश घेतला. कॉलेज सुरू झालं तेव्हा मुलगा 6 महिन्यांचा होता. सासूबाईंनी स्पष्ट सांगितले की मला जमणार नाही बाई, बाळाला सांभाळणे, तू पाळणाघरात ठेव. MD सारख्या अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी नाकारणे शक्य नव्हते. काय करायचा असा मोठा प्रश्न आदितीसमोर होता. बाळाला पाळणाघरात ठेवायचा एक पर्याय होता, परंतु कधी कधी रात्रपाळी असायची, तेव्हा कसे करावे असा एक प्रश्न तिच्या मनात उपस्थित होत होता. मग तिने मुलाला आईकडे नागपूरला ठेवायचं ठरवलं. 6 महिन्यांच्या बाळाला सोडून जाताना तिला किती वेदना होत असेल याची कल्पना केलेली बरी, पण तिला तिच्या करिअरसाठी हे करणं भाग होतं. 6 महिन्यांच्या मुलाला आईकडे नागपूरला ठेवलं. ती नेहमी आईशी फोनवर बोलायची. आई कौतुकाने फोन मुलाच्या कानाला लावायची. मुलगा बोबड्या स्वरात फोनवर आई आई करायचा. तिला फार भरून यायचं. इतक्या लांब ती नेहमी बाळाला भेटायला येऊ शकत नव्हती. 6-7 महिन्यांनी आईच्या घरी यायची. आपलं बाळ आपल्याला ओळखत नाही याचं फार वाईट वाटायचं. मनात विचार करायची, सासूबाईंनी सांभाळलं असतं तर मला बाळाचा विरह सहन करावा लागला नसता. तिचं शिक्षण झालं. तिला एक खाजगी दवाखान्यात नोकरी लागली. मुलाला घरी घेऊन आली, परंतु सासूबाईंनी ठाम सांगितलं की मला नाही जमणार मुलाला सांभाळणे. तिचा मुलगा पाळणाघरातच वाढला. नंतर आदितीला नागपूरला नोकरी लागली. नागपूरला सासऱ्यांच्या 2 बेडरूमचा फ्लॅट होता. अजय आणि आदिती नागपूरला स्थायिक झाले. सासरे पण निवृत्त झाले होते. सासू सासरे, मला नाही जमत बाई मुलांना सांभाळणे, पाळणाघरातच ठेव. कारण सासूबाईंना मुलीकडे मुंबईला वरचेवर जायचे असायचे. सासऱ्यांची जबाबदारी आदितीवर टाकून त्या 6 महिने मुलीकडे राहू लागल्या. आदितीची मुलगी कधी आदितीच्या माहेरी तर कधी पाळणाघरात अशीच मोठी झाली. पण नागपूरला राहायला आले. नणंद मुंबईला नोकरी करायची, आदितीच्याच वयाची पण अविवाहित. नागपूरला आले खरे, पण नातवंडाची जबाबदारी नकोच होती. आता मुलगा मोठा झाला होता, मुलगी छोटी होती. आताही तेच. आदितीला आता घर छोटं पडायचं. आदितीने नवीन घर घेतले. सासू सासऱ्यांना खूप म्हटले सोबत चला, कारण दोन्ही घराचा खर्च करावा लागणार होता. सासू सासरे आदिती सोबत यायला तयार नव्हते. आता मुलं मोठी झाली होती. सासूबाई मुलीकडे गेल्या की सासरे आदितीकडे जेवायला यायचे. कधी त्यांना यायचा कंटाळा आला तर अजय डबा पोहोचवायचा. आदितीचा मुलगा पण मोठा झाला होता. अजयला वेळ नसला की कधी तो पण डबा पोहोचवायचा. आता आदितीचा मुलगा 12वीला होता. आदिती सासूबाईंना म्हणाली, आई, परीक्षेदरम्यान या घरी राहायला. आम्ही दोघेही घरी नसतो. मुलाला थोडं बरं वाटेल. अभ्यास करताना एकटं वाटणार नाही. नाही बाई, तुम्ही गेले की मला एकटीला करमत नाही, सासूबाई एकदम झटकल्यासारखंच म्हणाल्या. सासूबाई जास्तीत जास्त काळ मुलीकडे राहायच्या, त्यामुळे सासरे एकटेच राहायचे. आदिती सासऱ्यांना म्हणायची, एकटे राहण्यापेक्षा आमच्याकडे या राहायला, तर ते त्यालाही तयार नाही व्हायचे. कारण त्यांचा दिवस सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू होत नाही आणि आदितीकडे दिवस 6 वाजता सुरू होतो. त्यांना आपली दिनचर्या डिस्टर्ब करायची नव्हती. आताही सासूबाई मुलीकडे गेलेल्या होत्या. आता आदितीचा मुलगा 12वीला होता आणि डबा आणण्यात जवळपास 1 तास जातो आणि त्याचा अभ्यास बुडतो, म्हणून तो नाही म्हणाला. सासऱ्यांना जेवायला या म्हटलं तर म्हणाले, नाही, मला त्रास होतोय. अजयला बरेचदा इमर्जन्सी कॉल असतो, म्हणून तोही जाऊ शकत नाही. सासऱ्यांना राहायला या तर त्यालाही तयार नाहीत. तुमच्या जेवणाचं कसं कराल म्हणून आदितीने विचारले तर म्हणाले होते, मी खिचडी करून घेईन. आणि स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणून मंदिरात जेवायला गेले. लोकांना वाटते की मुलगा सून लक्ष देत नाही. म्हातारपणी सासू सासरे यांची काळजी घेणे सून मुलाचे कर्तव्यच आहे. ते आम्ही पार पाडतोच, पण सासू सासऱ्यांचे काहीच कर्तव्य नसतं का?
मान्य आहे त्यांचे कर्तव्य किंवा जबाबदारी नसते, परंतु मुलासोनीची गरज म्हणून किंवा नातवंडांचं प्रेम म्हणून किमान वेळ काढून देणे आवश्यक नाही का? चहा उतू जाण्याच्या आवाजाने आदिती भानावर आली. ती कपात चहा ओतता ओतता विचार करू लागली. बऱ्याचदा लोकांना दुसऱ्याच्या घरातील परिस्थिती माहीत नसते. दोष कुणाचा आहे हे माहीत नसताना देखील लोक आपली मतं व्यक्त करतात. प्रत्येक वेळी मुलासोनेचा दोष असेलच असे नाही. कधीकधी सासू सासरे पण चुकू शकतात किंवा हट्टीपणा करतात. पण लोकांना वाटते की मुलगा सून लक्ष देत नाही. 2 कप चहा घेऊन ती बाहेर आली. अजयच्या हातात कप देत म्हणाली, चहा घ्या. आज आपण दोघे जाऊ बाबांकडे डबा घेऊन. लोक काय म्हणतात लक्ष नाही द्यायचं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि स्मितहास्य केलं. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या मराठी रिअल स्टोरीज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सेट करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. परत भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.